हॅलो, आज सुद्धा मी स्वामींच्या केंद्रामध्ये जाण्यासाठी रेडी होत होते आणि उद्यापासून श्री दत्त जयंतीनिमित्त सप्ताह सुरू होणार होता आणि याच निमित्ताने उद्यापासून स्वामींच्या केंद्रामध्ये श्री गुरुचरित्राचे 7 दिवसाचे पारायण होणार होते आणि खूप दिवसापासून माझी श्री गुरुचरित्र वाचण्याची खूप इच्छा होती आणि त्याचमुळे मी उद्यापासून 7 दिवस पारायणासाठी बसणार होते आणि आज गुरुवार पण होता आणि मला खूप अशी इच्छा होती की गुरुवारी स्वामींच्या केंद्रात जावं म्हणून आज ती इच्छा पूर्ण होण्याचे योग आले होते आणि आज तिथे ते आम्हाला काही नियम सांगणार होते. पारायणाला बसण्यासाठी तुम्हाला कोणते कोणते नियम पाळायला लागणार म्हणून आम्ही घरून निघालो आणि ॲज युजल भूमकर चौकात तर इथे गर्दी होतीच. त्याच्यानंतर केंद्रात जाऊन पोहोचलो, मस्त स्वामींचं दर्शन वगैरे घेतलं आणि तिथलं दृश्य बघून मी खरंच थक्क झाले. म्हणजे 90% हा लेडीजच होत्या केंद्रामध्ये आणि कुठेतरी मनात विचार आला आपण कुठेतरी लेट झालोय म्हणून, पण काही नाही असो. त्याच्यानंतर मग घरी पोहोचले आणि मस्त फ्रेश वगैरे झाले आणि मनात तोच विचार होता, एवढ्या लेडीज बघून खरंच मी तर खूप थक्क झाले होते. त्याच्यानंतर मग घरी मी काही स्वयंपाक वगैरे बनवलेला नव्हता. मी 6 वाजता गेले होते तर 8:30 वाजता घरी पोहोचले होते. त्यामुळे मग बाहेरच जेवायला गेलो आणि मस्त जेवण एन्जॉय केलं. त्याच्यानंतर मग पान खाऊन मी माझ्या दिवसाचा शेवट केला. बाय. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.